मित्रांनो, आज आपण निफ्टीचा वीकली ॲनालिसिस करणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, इथे निफ्टीचा 1 वीकचा चार्ट लावलेला आहे. सर्वात पहिले मागचा ॲनालिसिसचा व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहून घ्या की तिच्यामध्ये आपण एक झोन सांगितलेला होता मित्रांनो, आणि त्या झोनचा बॉटम हा या ठिकाणी आपण प्लेस केलेला होता. त्याच्यामध्ये 1 डे वर पण आपण सांगितलं होतं की मार्केट कुठपर्यंत येऊ शकतं, कधी त्याने ही वरच्या साईडची रेंज कधी ब्रेक करून खाली क्लोजिंग दिलेली असेल तर, आणि एक्झॅक्टली मार्केट त्या ठिकाणी सपोर्टला आलेलं आहे. पण आता ही डू और डाईट सिच्युएशन आहे. कारण का? बिकॉज ऑफ टेरिफ 1 ऑगस्ट पासून भारतावर लागलेला आहे. चर्चा चालू आहे मित्रांनो. तिच्यामध्ये कोणताही पॉझिटिव्ह बदल झाला तर मार्केट शूट करेल वरच्या साईडला. पण आता सध्या मार्केट जे दिसतंय ना ते सेल ऑन राईज आहे. म्हणजे जेव्हाही वरती जाईल ना तर सेलिंग प्रेशर येईल. तर तुम्ही मागचे काही दिवस पाहू शकता मार्केट पॉझिटिव्ह होण्याचा प्रयत्न केला, पण तिथून शार्प सेलिंग दर टायमाला आलेली आहे. म्हणून 25,000च्या वरती जोपर्यंत मार्केट क्लोज होत नाही सध्याच्या कंडिशनला, तोपर्यंत आपण कोणताही बुलिश ट्रेड लॉंग पिरियडसाठी घेऊ शकत नाही. स्कॅल्पिंग करू शकतो. तर ही इथे आता डू ऑन डाय सिच्युएशन आहे मित्रांनो. आणि खाली आता मेजर सपोर्ट आपल्याला आता डायरेक्ट इथे 1 वीकच्या चार्टमध्ये पाहायला मिळतो. जवळपास 1000 पॉईंटचा गॅप आहे मित्रांनो. पण ते 1000 पॉईंट लगेच फिलअप होणार आहे का? नाही. 1 वीकची कॅन्डल आहे मित्रांनो. तर त्याला टाइम लागेल. कधी ह्या लेवलपासून मार्केट खाली कॅन्डल क्लोज द्यायला सुरुवात केली तर. स्टॉप लॉस कसा लावायचा हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे. आता आपण 1 डेच्या चार्ट पॅटर्नवर जाऊयात. आता मित्रांनो, इथे 1 डेच्या चार्ट पॅटर्नवर आल्यावर आपल्याला पण एक मेजर सपोर्ट इथे पाहायला मिळतोय, आणि एक्झॅक्टली मार्केट आता त्या सपोर्टच्या इथेच आलेलं आहे. जोवर त्या सपोर्टच्या खाली कॅन्डल क्लोज करत नाही नव्याने, तोपर्यंत आता आपल्याला इथे सेलिंग करायची नाही. एवढं लक्षात ठेवायचं. कारण भरपूर सेलिंग झालेली. जोपर्यंत याच्या खाली क्लोज होत नाही तोपर्यंत आपल्याला नवीन सेलिंग करायची नाही. आणि मी तुम्हाला सांगितलं टेरिफच्या संदर्भात कोणती पॉझिटिव्ह गोष्ट कधी आली, म्हणजे 25% जे टेरिफ लावलेलं आहे अमेरिकेने भारतावर, ते कधी कमी झालं 20% 15% वर आलं तर मार्केट शूट होईल. हे लक्षात ठेवायचंय. पण त्यामध्ये कोणताही चेंजेस आला नाही आणि टेरिफ अजून वाढलं किंवा इतर कोणती पेनल्टी भारतावर लागली तर मार्केट अजून फॉल करेल. सध्या मार्केट न्यूज बेस आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. इथून खाली आणलं तर आपल्याला 1 डे चार्ट पॅटर्न मध्ये हा एक सपोर्ट दिसतोय की जो 500 पॉईंटवर आहे. वीकलीमध्ये 1000 पॉईंट नंतर दिसत होता. 1 डे मध्ये आपल्याला हा 500 पॉईंटच्या आसपास इथे दिसतोय. वरती आपण केव्हा बुलिश होणार आहे मित्रांनो? सर्वात पहिले जोवर या ठिकाणी ही रेंज म्हणजे 24,800च्या वरती मार्केट क्लोज होत नाही तोपर्यंत आपण 1 डेच्या कॅन्डलस्टिक पॅटर्नवर आपण बुलिश होणार नाहीये. सिम्पल्स ठेवायचंय. हे तर झालं थोडा ब्रॉड व्ह्यू. आपण आता इंट्राडेमध्ये आपल्या काय लेवल असू शकतात ते चेकआउट करूया. मित्रांनो, माहिती आहे तुम्हाला इंट्राडेच्या लेवल काढण्यासाठी आपण 15 मिनिटाच्या चार्ट पॅटर्नवर होतो. पहिले आपण आहे ना रजिस्टन आयडेंटिफाय करू. तो सगळ्यात पहिले मला हे एक रजिस्टन पाहायला मिळतंय. त्यानंतर माझ्यासाठी सेकंड रजिस्टन हे आहे इथे. थर्ड रजिस्टन माझ्यासाठी या इथे पाहायला मिळतंय. आता याच्या पुढचे रजिस्टन आपण टेलिग्राम चॅनलला जेव्हा मार्केट वर जाईल तेव्हा अपडेट करू. पण शक्यतो टेरिफच्या संदर्भात पॉझिटिव्ह न्यूज येत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या वरच्या लेवल पाहणं मुश्किलच आहे. कारण मार्केट जेव्हा वर जाईल तिथून सेलिंग प्रेशर येईल. नव्याने सेल कधी करायचं आपल्याला? तर या ठिकाणी ही एक लेवल आपल्याला पाहायला मिळते. हिला तोपर्यंत ब्रेक करत नाही तोपर्यंत आपल्याला नव्याने सेल करायचं नाहीये मित्रांनो. आणि आता पुढच्या सपोर्ट लेवल काढण्यासाठी आपल्याला चार्टवर थोडं मागे जावं लागेल. आता चार्टवर मागे आल्यानंतर माझ्यासाठी कोणती लेवल आहे पुढची? तर माझ्यासाठी या ठिकाणी ही एक लेवल आहे. हिला पण कधी ब्रेक केलं तर पुढची लेवल माझ्यासाठी या ठिकाणी ही आहे. आणि कधी हिलाही ब्रेक केलं तर त्या पुढची लेवल माझ्यासाठी ही आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती लेवल कशा प्रकारे काम करतं, लेवलमध्ये गॅप किती असतो आणि या लेवलला ट्रेड कसं करायचं आहे. लेवलची ॲक्युरेसी टेलिग्राम चॅनलला जाऊन तुम्ही पाहू शकता. बँक निफ्टीच्याही लेवल आपण तिथेच प्रोव्हाइड करतो. फक्त आपण लेवल प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो. कोणत्याही प्रकारचं कॉल पुट आपण देत नसतो. मार्केटचं सेंटिमेंट सांगत असतो. कधी या लेवलचा नक्की तुम्हाला फायदा होत असेल तर कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा मित्रांनो. व्हिडिओ कधी आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. मी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.